हॅलो डिअर स्टुडंट, महाराष्ट्र स्टेट बोर्ड सायन्स या सब्जेक्टचे व्हिडिओ मी अपलोड करत आहो. ही आपली ऑनलाईन बॅच आहे आणि सायन्स पार्ट 1चा जो पहिला चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन, तो आपण स्टार्ट केला आहे 15 एप्रिलपासून आणि काल तो चॅप्टर आपला एंड झाला. आज मी त्या चॅप्टरची एक्झरसाइज तुम्हाला समजून देणार आहो, कारण की मॅक्झिमम क्वेश्चन जे असतात एक्झरसाइजमधले ते चॅप्टरच्या आतमधलेच असतात. चॅप्टरच्या आतमध्ये जे टॉपिक्स असतात ना, त्या टॉपिकवरच ते क्वेश्चन असतात. ते तुम्हाला आता लक्षातच येईल जसे मी घेईल. पण काही क्वेश्चन असे असतात ते ज्या टॉपिकवरून बनवलेले असतात, ठीक आहे. तर त्या क्वेश्चनचे आन्सर पण तुम्हाला समजले पाहिजे. ते थोडेसे वेगळे असतात पण त्याचे पण आन्सर तुम्हाला समजले पाहिजे. कसं आहे, नाही तर आपण काय करतो, त्या क्वेश्चनचे आन्सर रटून घेतो आणि एक्झाममध्ये लिहितो. सायन्स हा सब्जेक्ट काही रटणारा सब्जेक्ट नाही आहे. हा कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जर क्वेश्चन थोडासा वेगळा दिसून राहिला, त्याचं आन्सरही थोडं वेगळं आहे, तर नेमकं त्याच्या आन्सरमध्ये काय आहे, काय कॉन्सेप्ट इथं ठेवलेला आहे, तो तुम्हाला समजून घ्यावा लागेल. ठीक आहे. तर बघा, काही क्वेश्चन आहे जसं एक्झरसाइजमध्ये तुम्हाला क्वेश्चन 1, 2, 3 आणि 4. तो क्वेश्चन 4 पर्यंत थिअरी आहे आणि क्वेश्चन 5 पासून तुम्हाला न्यूमरिक दिलेले आहे आणि तुम्हाला न्यूमरिक आहे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 न्यूमरिक्स तुम्हाला आहे. ठीक आहे. तर बघा, क्वेश्चन 4 पर्यंत मी तुम्हाला समजून देईल थिअरी. प्रत्येक क्वेश्चनचे आन्सर मी तुम्हाला समजून देतो आणि काही क्वेश्चनचे आन्सर तर असे आहे ज्यांचे टॉपिक आपले ऑलरेडी झालेले आहेत चॅप्टरच्या आतमध्ये, तर ते तुम्हाला पटकन समजून जाईल. आणि न्यूमरिक जे आहे तर ते न्यूमरिक आपण आपली जेव्हा बॅच सुरू होईल, आता मे बी जूनमध्ये आपण सुरू करू. जर कोरोना जर एंड झाला या मंथमध्ये तर आपण जूनमध्ये बॅच स्टार्ट करणारच आहोत. तर न्यूमरिकची प्रॅक्टिस आपण तेव्हा घेऊ. ठीक आहे. आणि भरपूर घेऊ. लक्ष द्या, तुम्हाला न्यूमरिक येईलच. जनरली मुलं न्यूमरिकपासून दूर पळतात, घाबरतात, पण तुम्ही घाबरणार नाही. आणि ऑलरेडी 9th मध्ये आपण भरपूर न्यूमरिक घेतले म्हणून तुम्ही आता तर ऑलरेडीच न्यूमरिकपासून घाबरत नाही, हे मला माहिती आहे. आणि 10वी मध्ये पण आपण न्यूमरिकची भरपूर प्रॅक्टिस करू आणि त्याचा फायदा तुम्हाला 12वीत होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर मी स्टार्ट करतो एक्झरसाइज. तर पहिला क्वेश्चन आहे, तुमच्याजवळ नोट्स किंवा टेक्स्टबुक्स ठेवा. ठीक आहे. नोट्स तुमच्याजवळ ऑलरेडी आहे, ती पण असली तरी चांगलं आहे, कारण की आन्सर तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि मी समजून देताना तुमच्या पटकन डोक्यामध्ये ते जाईल. पहिला क्वेश्चन तर बघा, तसं पहिला क्वेश्चन मला समजून द्यायची गरज नाही आहे. मॅचिंग द पेअर सारखा क्वेश्चन आहे, इझिली तुम्ही पेअर लावू शकता. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन मी समजून नाही देत, तुम्ही बघून घ्या. इझी आहे तो, पेअर मॅचिंग करणं आहे. ठीक आहे. सेकंड क्वेश्चन बघा, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. सेकंड काय आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. त्यामधला पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टचं मास आणि वेट याच्यातला डिफरन्स लिहा म्हणजे. ठीक आहे. हा टॉपिक आपला ऑलरेडी झालेला आहे, मास आणि वेटचा. पुढे बघा, विल द मास अँड वेट ऑफ एन ऑब्जेक्ट ऑन द अर्थ बी सेम ॲज देअर व्हॅल्यूज ऑन मार्स व्हाय. आता पुढचा अजून क्वेश्चन हा एक्सटेंड केला आहे त्यानं. एखादा ऑब्जेक्टचा मास आणि वेट अर्थवर जेवढा आहे तेवढाच मार्सवर राहील का, हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न काय आहे की अर्थवर एखाद्या ऑब्जेक्टचा जेवढा मास आणि वेट आहे, जेवढी काही त्याची मास आणि वेटची व्हॅल्यू आहे अर्थवर. जसं मी एक ऑब्जेक्ट आहो, माझं काही नाही की मास आहे आणि माझं काही नाही की वेट आहे या अर्थवर. तर मार्सवर मी गेल्यानंतर माझा जो वेट आणि माझा जो मास होता त्याची व्हॅल्यू चेंज होईल का. ठीक आहे. आणि व्हाय चेंज होईल तर मग त्याचा आन्सर द्या, नाही होईल तर त्याचं पण रिझन द्या. ठीक आहे. तर बघा, मास अँड वेट. सर्वात पहिले आपण बघू मास अँड वेटचा डिफरन्स. तर डिफरन्स तर खूप इझी आहे. ठीक आहे. तुमच्या डोळ्यासमोर नोट्स असलीच पाहिजे आता मी डिफरन्स सांगत असताना, म्हणूनच नोट्स तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे. ठीक आहे. तर मासचा पहिला पॉईंट बघा मी काय दिलेला आहे, द मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन. मासचा पहिला पॉईंट काय, मास म्हणजे काय, एखादा ऑब्जेक्ट ज्या मटेरियल पासून बनलेला आहे, एखादा ऑब्जेक्ट ज्या मटेरियल पासून बनलेला आहे त्यामध्ये तो मटेरियल किती प्रमाणात प्रेझेंट आहे त्याला म्हणतात मास. जर हा चॉक आहे, हा कोणत्या मटेरियल पासून बनलेला आहे तर चुना. याच्यात चुना किती प्रमाणात प्रेझेंट आहे, 4 ग्रॅम असेल तर 4 ग्रॅम झाला याचा मास. लक्षात आला मासचा पहिला पॉईंट. ठीक आहे. आता दुसरी साईड नाही, या वेटचा पहिला पॉईंट बघा, द वेट ऑफ ऑब्जेक्ट इज द फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट. वेट म्हणजे काय, हा जर ऑब्जेक्ट आहे तर या ऑब्जेक्टवर अर्थ किती फोर्स अट्रॅक्ट करत आहे खालून, तो जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर त्याला काय म्हटलं जाईल, वेट. ठीक आहे. सेकंड पॉईंट बघा मास मध्ये. आता इट हॅज अ मॅग्निट्यूड बट नॉट डायरेक्शन. मासला मॅग्निट्यूड असतो
मासला काय असतो, मॅग्निट्यूड असतो, पण त्याला डायरेक्शन नसते, हे तुम्हाला माहिती असेल. मास सांगत असताना कोणत्याही ऑब्जेक्टचे जेव्हा आपण मास सांगतो तर तो रिप्रेझेंट केला जातो व्हॅल्यूने, म्हणजेच म्हणजेच मॅग्निट्यूडने. जसं मी सांगून आलो, या ऑब्जेक्टचा मास किती आहे तर 4 ग्राम. 4 ग्राम नॉर्थ साईडने असं म्हटलं का मी, 4 ग्राम ईस्ट साईडने असं म्हटलं का मी, नाही. म्हणजे ऑब्जेक्टचा मास सांगत असताना कधी डायरेक्शनचा उल्लेख होत नाही, फक्त व्हॅल्यू 4 ग्राम आहे किंवा 5 ग्राम आहे, व्हॅल्यू. ठीक आहे, व्हॅल्यू म्हणजेच मॅग्निट्यूड. ठीक आहे, म्हणून मासला मॅग्निट्यूड असतो म्हणजे व्हॅल्यू असते. ठीक आहे. आता वेटचा दुसरा पॉईंट बघा, इट हॅज बोथ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. एखाद्या ऑब्जेक्टचा जर तुम्ही वेट काढून राहिले असेल, ठीक आहे, तर वेट कोणत्याही ऑब्जेक्टचा वेट रिप्रेझेंट करताना तो मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोघांसोबत रिप्रेझेंट केला जातो. बघा, हा ऑब्जेक्ट आहे, याचा मास आहे काही ना काही. ठीक आहे, याला काही ना काही मास आहे, सपोज 4 ग्राम आहे. आता वेट मी सांगत आहो या ऑब्जेक्टचा. वेट म्हणजे काय, या ऑब्जेक्टवर खालून ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो ना. वेट म्हणजे काय, याच्यावर जेवढा फोर्स अप्लाय होत आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला, तो जर मेजर केला तर तो झाला याचा वेट. ठीक आहे, तर समजा याच्यावर 100 वेटचं युनिट काय, न्यूटन, त्याच्यावर 100 न्यूटन फोर्स अप्लाय होत आहे खालच्या डायरेक्शन. ज्या ऑब्जेक्टवर 100 न्यूटन फोर्स अप्लाय होत आहे खालच्या डायरेक्शनने. ठीक आहे, तर याचा वेट किती झाला, 100 न्यूटन. पण डायरेक्शन कुठं होती, कोणत्या डायरेक्शनने अप्लाय झाला, खालच्या. कधीही ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरच्या डायरेक्शनने नसते, ऑलवेज डाऊनवर्ड असते. ठीक आहे, म्हणजे वेट सांगत असताना आपल्याला डायरेक्शनचा उल्लेख करावाच लागतो. तर 100 न्यूटन डाऊनवर्ड डायरेक्शन, याचा वेट किती आहे, 100 न्यूटन आहे, पण डाऊनवर्ड डायरेक्शन नाही ना, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर खाली अप्लाय होत असतो. ठीक आहे, म्हणून कोणत्याही ऑब्जेक्टचा वेट सांगताना त्याची व्हॅल्यू आणि डायरेक्शन दोघांसोबत सांगितल्या जातो. म्हणून वेटला काय असते, मॅग्निट्यूड म्हणजेच व्हॅल्यू सुद्धा असते आणि डायरेक्शन पण असते. ठीक आहे, तर तिसरा पॉईंट बघा आता कशातला, तर मास साईडचा तिसरा पॉईंट बघा, इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. कोणत्याही ऑब्जेक्टचा मास चेंज होत नाही जर जागा जर तुम्ही चेंज केली तर. या ऑब्जेक्टचा मास 4 ग्राम जर अर्थवर आहे तर मूनवर गेल्यावरही याचं मास 4 ग्रामच राहील, चेंज होणार नाही. कोणत्याही ऑब्जेक्टचा मास जागेनुसार चेंज होत नसतो. आता बघा डायरेक्शन वेटचा पॉईंट बघा, चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. पण या ऑब्जेक्टचं वेट चेंज होत असते जर जागा चेंज झाली तर. हा ऑब्जेक्ट, याचा वेट जर अर्थवर 100 न्यूटन असेल तर मूनवर गेल्यावर याचं वेट कमी होऊ होऊ शकते, 90 न्यूटन असेल, पण 100 तर राहणार नाही. का, कारण अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याच्यापेक्षा मूनवर असणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी. आलं लक्षात. तर म्हणून का होते, जागा जर चेंज झाली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स चेंज होतो, त्याच्यामुळे ऑब्जेक्टचा वेट पण का होतो, चेंज होतो. पण मास चेंज होतो का, नाही. नेक्स्ट पॉईंट बघा मासचा, इट कॅन नेव्हर बी झिरो. कधीही मास झिरो राहत नाही, याचा काही ना काही मास असेल. याला जर मी तोडलं एकदम, याचा छोटा ना छोटा पार्टिकल तर राहीलच, काही ना काही स्मॉलेस्ट पार्टिकल, त्याचा काही ना काही तर मास राहीलच ना. म्हणून मास कधी झिरो राहणार नाही. वेट मध्ये बघा, इट इज झिरो ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. पण वेट झिरो राहू शकते. जर तुम्ही अर्थच्या सेंटरवर गेले तर तुमचा वेट झिरो नाही राहणार का. तुम्ही जर युनिव्हर्समध्ये गेले तिथं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नाही आहे, तुम्ही तर हवेत उडत राहणार, तिथं तुमचा वेट काय राहील, झिरो राहील. ठीक आहे, तर वेट झिरो राहू शकते पण मास झिरो राहणार नाही. आणि लास्ट पॉईंट बघा मासमध्ये, द एसआय युनिट इज द किलोग्राम. मासचा एसआय युनिट काय असतो, किलोग्राम. आणि वेटचा एसआय युनिट काय आहे, न्यूटन. ठीक आहे, ते एवढे पॉईंट तुम्हाला मी दिलेले आहे, जे नोट्समध्ये पण आहे तुमच्या. 5 पॉईंट दिलेले डिफरन्स काढून. ठीक आहे, आणि मुद्दाम 5 पॉईंट दिले, आणि तुम्ही एक्झाममध्ये 4 पॉईंट लिहिलेच पाहिजे, पण 5 लिहिले तर खूप बेस्ट. ठीक आहे, 5ही पॉईंट इझी आहे. हा झाला डिफरन्स. पुढचा प्रश्न असा होता की त्याचमध्येच की ऑब्जेक्टचा जेवढा मास आणि वेट अर्थवर आहे तेवढाच अदर ठिकाणी राहील का, तेवढाच मार्सवर राहील का, आणि जर राहिला तर व्हाय का, आणि जर चेंज झाला तर का. तर बघा पुढे आन्सर काय आपल्या नोट्समध्ये, द मास ऑफ एन ऑब्जेक्ट विल बी द सेम ऑन द अर्थ अँड मास. मास कधीच चेंज होत नाही. आताच आपण डिफरन्स मध्ये बघितलं आहे ना, की जागा चेंज झाली तरी कोणत्या ऑब्जेक्टचा मास चेंज होतो का नाही. म्हणजे जेवढा मास एखाद्या ऑब्जेक्टचा अर्थवर आहे तेवढाच मास मार्सवर सुद्धा राहील, मास चेंज होणार नाही. पुढे बघा, बट वेट विल नॉट बी सेम बिकॉज द व्हॅल्यू ऑफ जी ऑन द मार्स इज डिफरंट फ्रॉम द दॅट ऑन द. पण वेट चेंज होईल. डिफरन्स मध्येच बघितलं आपण, जागेनुसार वेट चेंज होतो पण मास चेंज होतो का नाही. तर ऑब्जेक्टचा जेवढा वेट अर्थवर आहे त्याच्यापेक्षा काही ना काही चेंज त्याचा वेट कुठं राहील, मार्सवर राहील. कारण अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मार्सचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी जास्त असू शकतो. त्यामुळे ऑब्जेक्टचं काय राहील,
ऑब्जेक्टचं वेट चेंज होईल जागेनुसार, पण मास चेंज होणार नाही. तर पहिल्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळालेला आहे. ऑलरेडी झालं होतं तरी मी तुम्हाला समजून सांगितलं. ठीक आहे, आता घेऊ आपण दुसरा क्वेश्चन. बघा सेकंड क्वेश्चन काय आहे. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट आर फ्री फॉल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, थर्ड एस्केप व्हेलॉसिटी आणि फोर्थ सेंट्रीपिटल फोर्स. तर तुम्हाला एका प्रकारे बी क्वेश्चन मध्ये 4 टर्म विचारले आहे. फ्री फॉल, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, थर्ड आहे एस्केप व्हेलॉसिटी आणि 4 आहे सेंट्रीपिटल फोर्स. ते एक्झाम मध्ये तुम्हाला क्वेश्चन डेफिनेशन सारखं येऊ शकतो. याच्यातली कोणतीही एक टर्म किंवा 2 टर्मवर डेफिनेशन तुम्हाला विचारू शकते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, किंवा शॉर्ट टर्म म्हणून विचारू शकते. पण डेफिनेशन 1 मार्कचा क्वेश्चन मला असं वाटतं या बी नंबरच्या जो क्वेश्चन याच्यावर तयार होऊ शकतो. याच्यात 4 टर्म दिलेले आहे. 4 पैकी कोणतेही 2 किंवा 1 तुम्हाला विचारू शकते, कारण की तुम्हाला 10 क्वेश्चन 1 मार्कचे येणार. तर 1 मार्कमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो ना. याच्यातली कोणतीही एक फ्री फॉल असो, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असो, त्याची डेफिनेशन तुम्हाला विचारू शकते एक्झाममध्ये. ठीक आहे, तर ऑलरेडी झालेला आहे चॅप्टरमध्ये. पण इथं कसं आहे, शॉर्ट हा क्वेश्चन कसा विचारला आहे, त्याला फक्त काय पाहिजे, व्हॉट आर, त्याला डेफिनेशन पाहिजे फक्त. तर थोडं शॉर्टमध्ये मी तुम्हाला एक वेळा अजून सांगून देतो. तर पहिला आहे त्यामधला फ्री फॉल. तर फ्री फॉल म्हणजे काय होते, आपल्या नोट्समध्ये काय दिलं आहे. फ्री फॉल म्हणजे त्याचा आन्सर, व्हेनेवर an object moves under the influence of the force of gravity alone, it is said to be falling freely. तर फ्री फॉल कशाला म्हणतात, फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे एखादा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल तर त्याला म्हणतात फ्री फॉल. ठीक आहे, जसा हा चॉक आहे याला मी सोडला तर हा मूव्ह झाला, इथं होता आणि खाली पडला ना. एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी काय झाला, मूव्ह झाला. कशामुळे झाला, याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय झाला ना, म्हणून तो काय झाला, मूव्ह झाला. ते याला म्हटलं जाईल फ्री फॉल. मून अर्थच्या अवतीभोवती फिरतो, कशामुळे फिरतो, त्याच्यावर कोणता फोर्स अप्लाय होतो, मूव्ह होतो ना. मून अर्थच्या अवतीभोवती फिरतो म्हणजे मूव्ह होतो. कशामुळे, त्याच्यावर एकच फोर्स अप्लाय होतो, कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रभावामुळे जो ऑब्जेक्ट मूव्ह होतो त्याला म्हणतात फ्री फॉल. ठीक आहे, लक्षात आलं. सेकंड, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. त्याचा आन्सर काय आपल्या नोट्समध्ये, द एक्सेलरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ द अर्थ इज कॉल्ड एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एखादा ऑब्जेक्ट जर एक्सिलरेट होऊन राहिला, काय म्हटलं मी, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर एखादा ऑब्जेक्ट एक्सिलरेट होऊन राहिला असेल तर त्याला म्हणतात एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, जसा हा चॉक आहे, हा चॉक जेव्हा वरून खाली पडेल तर सारख्या व्हेलॉसिटीने पडेल का, नाही. सुरुवातीला याची व्हेलॉसिटी राहील 1 मीटर पर सेकंद. ठीक आहे, अजून फास्टमध्ये खाली पडेल 2 मीटर पर सेकंद होईल, अजून फास्टमध्ये खाली जाईल 3 मीटर पर सेकंद होऊ शकते. आणि जेव्हा तो खाली पडेल तर खूप जोरात पडेल, होऊ शकते त्याची व्हेलॉसिटी काय राहील 5 मीटर पर सेकंद. म्हणजे ऑब्जेक्ट जर हा खाली पडत आहे तर पहिल्यांदा याची व्हेलॉसिटी 1 मीटर पर सेकंद राहील, नंतर 2 मीटर पर सेकंद, नंतर 3 मीटर पर सेकंद आणि शेवटी खाली जेव्हा तो पडेल अर्थ सरफेसवर तर 5 मीटर पर सेकंद राहील. म्हणजे ऑब्जेक्ट जसा खाली पडत आहे, म्हणजे जसा ऑब्जेक्ट खाली पडत आहे तर त्याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे ना. पहिले 1 मीटर, नंतर 2 मीटर, नंतर 3 मीटर आणि जेव्हा तो खाली आदळला तेव्हा सर्वात जास्त 5 मीटर. म्हणजे व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला. एक ते इन्क्रीज होईल, डिक्रीज होईल. ठीक आहे, पण व्हेलॉसिटीमध्ये चेंज झाला ना. आणि व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणे आणि व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणे, व्हेलॉसिटी जर चेंज झाली तर त्याला म्हणतात इज कॉल्ड एक्सिलरेशन. व्हेलॉसिटीमध्ये जर चेंज होत असेल तर त्याला काय म्हणतात, एक्सिलरेशन. आता हा एक्सिलरेशन झाला ना, ऑब्जेक्ट जर वरून खाली पडत आहे त्याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे म्हणजे ऑब्जेक्ट काय झाला, एक्सिलरेट झाला. कशामुळे एक्सिलरेट झाला, कोणी ओढलं त्या ऑब्जेक्टला खाली, ग्रॅव्हिटेशनल फोर्सने. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे एक्सिलरेशन झाला ना ऑब्जेक्टचं. तसं झालं काय, नाही. आणि मी आधी काय म्हटलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे जर ऑब्जेक्ट एक्सिलरेट होत असेल तर त्याला म्हणतात एक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, सेकंड समजलं असेल तुम्हाला. आता थर्ड, एस्केप व्हेलॉसिटी. आपला कालचाच टॉपिक होता एस्केप व्हेलॉसिटी. तर एस्केप व्हेलॉसिटीचा आन्सर काय, व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी फॉर विच the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called escape velocity. म्हणजे काय, कालच मी तुम्हाला सांगितलं, जशी ही अर्थ आहे
हा एखादा ऑब्जेक्ट आहे आणि ही समजा अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे, ठीक आहे, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फील्ड, ठीक आहे, अर्थची ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे ऑब्जेक्ट जर या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर निघून गेला तर तो परत येणार नाही, कारण की अर्थ जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते त्याची लिमिट इथपर्यंतच आहे. म्हणजे अर्थ पासून इथपर्यंत जर कोणतेही ऑब्जेक्ट असेल वरतं तर अर्थ त्याला स्वतःकडे ओढून घेईल, कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना अर्थमध्ये, पण त्याची पण काही लिमिट आहे. याच्या बाहेर जर एखादा ऑब्जेक्ट गेला तर अर्थ त्याला ओढू शकत नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर अप्लाय होणार नाही, म्हणून ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड असते अर्थच्या अवतीभोवती. आपल्याला काय शिकायचं, एस्केप व्हेलॉसिटी. एस्केप व्हेलॉसिटी आता आपला आन्सर बघा. व्हेन एन ऑब्जेक्ट इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द अर्थ. हा ऑब्जेक्ट आहे, याला व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे वरच्या दिशेने काय केलं, थ्रोन केलं म्हणजे फेकलं एका प्रकारे, ठीक आहे. व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, अर्थच्या सरफेस पासून त्याला जर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शनने एखाद्या बॉडीला आपण थ्रो करून राहिलो, फेकून राहिलो, तर द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द बॉडी, तर याची जे मिनिमम व्हेलॉसिटी असेल, काही ना काही व्हेलॉसिटीने वरतं फेकायला तुम्ही ऑब्जेक्टला जादूने थोडी जाणार आहे, त्याला काही ना काही व्हेलॉसिटी द्यायला लागेल. जसं रॉकेट जर लॉन्च करत आहोत आपण तर त्याला व्हेलॉसिटी द्यावी लागते ना, तर तो ऑब्जेक्ट काही ना काही व्हेलॉसिटीने वरतं जाईल, ठीक आहे. म्हणून म्हटलं आहे द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी, जेवढी काही मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला याला द्यावी लागेल आणि तेव्हाच ऑब्जेक्ट काय जाईल, व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शननं जाईल. तर द मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट फॉर विच the body is able to overcome the downward pull by the earth and escape the earth. म्हणजे काय झालं, जी मिनिमम इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही याला द्याल त्याच्यामुळे हा ऑब्जेक्ट वरतं जाईल. ऑब्जेक्ट काय जाईल, काही ना काही व्हेलॉसिटी तुम्ही याला दिली, त्याला म्हटलं गेलं इनिशियल व्हेलॉसिटी, त्याने हा ऑब्जेक्ट वरतं जाईल आणि हा ऑब्जेक्ट वरतं जाता खालून त्याच्यावर फोर्स अप्लाय होईल ना, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. जसं वरतं जाईल तसं खालून पण त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल. पण याला एवढी इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही दिली की त्याने खालचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे खालच्या साईडनं अप्लाय होत आहे त्याला अपोज करून तो बाहेर निघून जाईल. त्याला अपोज करून हा ऑब्जेक्ट काय निघून जाईल, बाहेर निघून जाईल, ठीक आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर तुम्हाला काय म्हटलं मी, जर एखादा ऑब्जेक्ट अर्थ सरफेस पासून एखादा जर ऑब्जेक्ट तुम्ही वरतं अपवर्ड डायरेक्शनने जर फेकत आहे, थ्रो करत आहे, तर तुम्हाला त्याला काही ना काही इनिशियल व्हेलॉसिटी द्यावी लागेल आणि ती इनिशियल व्हेलॉसिटी तुम्ही जे द्याल त्या ऑब्जेक्टला, ती इनिशियल व्हेलॉसिटीने तो ऑब्जेक्ट वरतं जाईल. त्याच वेळेस खालून त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय राहील, पण तुमची जी व्हेलॉसिटी तुम्ही दिलेली ऑब्जेक्टला ती ग्रॅव्हिटेशनल फोर्सला अपोज करत, विरोध करत वरतं त्या ऑब्जेक्टला नेईल आणि या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर त्या ऑब्जेक्टला फेकून देईल. एक वेळा ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेर ऑब्जेक्ट गेला तर तो खाली येत नाही, कारण त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो का, नाही. मग ज्या इनिशियल व्हेलॉसिटीने तो ऑब्जेक्ट दूर निघून गेला त्या इनिशियल व्हेलॉसिटीला म्हटलं जाईल एस्केप व्हेलॉसिटी, किंवा त्या इनिशियल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हॅल्यूला काय म्हटलं जाईल, एस्केप व्हेलॉसिटी, ठीक आहे. कालच डिटेलमध्ये एस्केप व्हेलॉसिटी झाला आहे, तुम्ही कालचा व्हिडिओ बघा, तुम्हाला डिटेलमध्ये समजेल एस्केप व्हेलॉसिटी. मला अजून सांगण्याची आवश्यकता नाही तरी मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे, ठीक आहे. थोडं रिकॉल होऊन जाते म्हणून. नंतर आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स खूप सुरुवातीचा टॉपिक होता, त्यामध्ये सेंट्रिपिटल फोर्स बघितला आणि इथं त्याची डेफिनेशन विचारली. काय सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे त्याच्या आन्सरमध्ये काय दिलं, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ऑफ अ बॉडी फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉडी इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल, दिस इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा अर्थ होते कॉन्स्टंट स्पीडने फिरत आहे. इथं त्याचा स्पीड असेल 5 मीटर पर सेकंद, तर इथं पण स्पीड आहे 5 मीटर पर सेकंद, इथं पण स्पीड आहे 5 मीटर पर सेकंद आणि इथं पण स्पीड आहे 5 मीटर पर सेकंद. याला म्हणतात कॉन्स्टंट स्पीडने जर ऑब्जेक्ट फिरत असेल सर्क्युलर पाथमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये, तर तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये असं म्हटलं जाते, ठीक आहे. जर ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे पण त्याचा स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे, तर तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये आहे. आणि जेव्हा हा ऑब्जेक्ट, समजा हा ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत आहे म्हणजे कॉन्स्टंट स्पीडने फिरत आहे, तर अशा वेळेस त्या ऑब्जेक्टवर या सर्कलच्या सेंटर कडून एक फोर्स अप्लाय होतो.
अशा वेळेस त्या ऑब्जेक्टवर सर्कलच्या सेंटर कडून काय होतं, एक फोर्स अप्लाय होतो आणि त्या फोर्सला म्हणतात सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. तर जर ऑब्जेक्ट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर ऑब्जेक्टवर सेंटर कडून एक फोर्स अप्लाय होतो आणि त्याला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ठीक आहे, लक्षात आलं असेल तुम्हाला. तर आपण फ्री फॉल म्हणजे बघितलं, एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण बघितली, एस्केप व्हेलॉसिटी आणि सेंट्रिपिटल फोर्स पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगितलं. हे डिटेल टॉपिक ऑलरेडी झालेले आहे. तुम्ही जर व्हिडिओ पुन्हा बघितले तर ते तुम्हाला इझिली समजेल. ठीक आहे. बघा नेक्स्ट, तर बघा नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे डी नंबरचा, सॉरी सी नंबरचा. केपलर्स लॉवर क्वेश्चन आहे. राईट द 3 लॉज गिवन बाय केपलर्स. केपलर शिकवतानाच मी म्हटलं टॉपिक की लॉ महत्त्वाचे असतात, त्याच्यावर क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. ते ना केपलरचे 3 लॉ तुम्हाला विचारलेले आहे. हाऊ डिड दे हेल्प न्यूटन टू अराइव्ह ॲट द इनवर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. ठीक आहे. तर केपलरचे लॉ इनडायरेक्टली तुम्हाला विचारलेले आहे आणि केपलरचे 3 लॉ इझी होते. फक्त लॉ शेवटचा जो थर्ड लॉ तो थोडासा डोक्यात जात नाही, कारण तिथे इक्वेशन आलेला आहे. मी पुन्हा रिकॉल करून देतो. केपलरचा पहिला लॉ तो खूप इझी आहे. फर्स्ट लॉ, केपलरचा पहिला लॉ काय आहे? केपलरचे लॉ कशावर आहे? पहिली गोष्ट तर प्लॅनेटरी मुवमेंट, प्लॅनेट जे मुवमेंट करून राहिले आहे युनिव्हर्समध्ये, जे ग्रह फिरून राहिले युनिव्हर्समध्ये, ठीक आहे, ते कसे फिरतात, त्यांचं प्लॅनेटरी मोशन कसे आहे, त्याच्यावर केपलरचे 3 लॉ आहेत. ठीक आहे. केपलरचा पहिला लॉ काय म्हणतो? केपलरने पहिल्या लॉमध्ये म्हटलं आहे की प्लॅनेट सनच्या अवतीभोवती, प्लॅनेट सनच्या अवतीभोवती इलिप्टिकल पाथमध्ये फिरतात. प्लॅनेट जे आहे ते सनच्या अवतीभोवती इलिप्टिकल पाथमध्ये फिरतात. त्यांचा रस्ता, त्यांचा पाथ कसा आहे? इलिप्स सारखा आहे, सर्क्युलर नाही. प्लॅनेट हे सनच्या अवतीभोवती सर्क्युलर मोशनमध्ये नाही फिरत, स्क्वेअर सारख्या मोशनमध्ये नाही फिरत. ठीक आहे. तर प्लॅनेट हे सनच्या अवतीभोवती इलिप्टिकल पाथमध्ये फिरतात, म्हणजे त्यांचा पाथ जो आहे तो कसा आहे? इलिप्स आहे. ठीक आहे. पुन्हा सांगतो, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. नोट्समध्ये आन्सर काय आहे? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ. ऑर्बिट म्हणजे रस्ता, एका प्रकारे जो फिरण्याचा जो रस्ता आहे ना, त्यालाच म्हणतो आपण ऑर्बिट. हा जो आहे रस्ता, तोच ऑर्बिट आहे. ठीक आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेटचा ऑर्बिट म्हणजे प्लॅनेटचा रस्ता कसा आहे, ऑर्बिट कसा आहे? इलिप्स आहे. इलिप्सचा शेप आहे ना. आणि सन ॲट वन ऑफ द फोसाय म्हणजे हा सन. इथे घ्या तुम्ही किंवा इथे घ्या. तर केपलरचा हाच पहिला लॉ आहे, खूप इझी आहे. प्लॅनेट सनच्या अवतीभोवती या इलिप्टिकल पाथमध्ये, या इलिप्स पाथमध्ये फिरतात. सर्क्युलर पाथ आहे का? नाही. तर इलिप्टिकल पाथ आहे, इलिप्स सारखा शेप आहे. तर इलिप्टिकल शेपमध्ये, इलिप्स या शेपमध्ये प्लॅनेट सनच्या अवतीभोवती फिरतात. हा केपलरचा फर्स्ट लॉ आहे आणि खूप इझी. ठीक आहे. हीच अशी लॉ सांगायचा, अशी डायग्राम ज्याची जे तो तुम्हाला नोट्समध्ये प्रॉपरली दिलेला आहे. ठीक आहे. सेकंड लॉ काय आहे? सेकंड लॉ काय आहे? जर एखादा प्लॅनेट इथं आहे आणि मी याच्यापासून एक लाईन ड्रॉ करून राहिलो, तर हा प्लॅनेट थोड्या वेळानं स्वीप होईल, म्हणजे पुढे जाईल. हा प्लॅनेट स्वीप होईल म्हणजे काय होईल? पुढे जाईल. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी या प्लॅनेटला, इथून इथपर्यंत जर हा प्लॅनेट गेला, स्वीप झाला, तर त्याला काही ना काही डिस्टन्स कव्हर केलं ना. 1 दिवसाचं 2 दिवसाचं डिस्टन्स त्याने कव्हर केलं आहे इथून इथपर्यंत जाण्यासाठी. आणि काही ना काही वेळ पण त्याला लागला आहे ना. ठीक आहे. त्याला काही ना काही डिस्टन्स समजा त्याला वळले, 24 आवर्सचा डिस्टन्स कव्हर केला आहे. सॉरी, त्याला 24 आवर लागले, एवढा टाइम लागला आणि त्याला काही ना काही डिस्टन्स कव्हर केलेलं असेल. ठीक आहे. काही ना काही डिस्टन्स आपण समजू. ठीक आहे. म्हणजे काही ना काही वेळ लागला आणि काही ना काही डिस्टन्स त्याला कव्हर केलेला आहे. समजा मी म्हणतो 24 आवरमध्ये तो 1000 किलोमीटरपर्यंत निघून गेला. हे मी कन्सिडर करू ना, कन्सिडर केलेलं आहे. ते एक्झॅक्टली तसा वेळ नसतोच. ठीक आहे. तेवढा डिस्टन्सही नाही, पण तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून मी ते एक्झाम्पल घेतो. इथून इथपर्यंत जाण्यासाठी या प्लॅनेटला 24 तास लागले आणि त्याने किती डिस्टन्स कव्हर केलं? 100 किलोमीटर त्याने डिस्टन्स कव्हर केलं. ठीक आहे. किंवा 1000 करतो मी, 1000 किलोमीटर त्याने डिस्टन्स कव्हर केलं. मग एक प्लॅनेट इथं आहे, तो प्लॅनेट इथून कुठे आला? समोर आला. मग हा प्लॅनेट इथून येण्यासाठी पण याला पण काही ना काही डिस्टन्स कव्हर केलं ना. हा प्लॅनेट, या प्लॅनेटला इथून इथं येण्यासाठी काही ना काही डिस्टन्स कव्हर केला आहे.
त्याला पण काही ना काही वेळ लागला. ठीक आहे, अजून एक प्लॅनेट काढतो मी. हा प्लॅनेट इथं होता आणि इथून इथपर्यंत जाण्यासाठी यांना पण काही ना काही डिस्टन्स कव्हर केला आणि त्यांना काही ना काही वेळ त्याला लागलेला आहे. आता सेकंड लॉ आहे काय नेमका बघा. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, ही जी लाईन आहे ही प्लॅनेट आणि सनला जॉईन करून राहिली. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन, द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. स्वीप म्हणजे पुढे जाणे, काय करते, इक्वल एरिया कव्हर करते इक्वल इंटरवल ऑफ टाइम मध्ये. याचा अर्थ काय, या प्लॅनेटला इथून इथं जाण्यासाठी जेवढा वेळ लागला, या प्लॅनेटला इथून इथं जाण्यासाठी जेवढाही वेळ लागला तेवढाच वेळ या प्लॅनेटला इथून इथे स्वीप होण्यासाठी लागतो. तेवढाच वेळ या प्लॅनेटला इथून इथे स्वीप होण्यासाठी लागतो. स्वीप होणे म्हणजे इथून इथे जाण्यासाठी लागतो. ठीक आहे. दुसरा पॉईंट, या प्लॅनेटला या प्लॅनेटने इथून इथे जाण्यासाठी जेवढं डिस्टन्स कव्हर केलं तेवढंच डिस्टन्स हा प्लॅनेट इथून इथे स्वीप होताना करेल. तेवढंच डिस्टन्स हा प्लॅनेट इथून इथे जाताना म्हणजे इथून इथे स्वीप होताना कव्हर करेल. म्हणजे प्रत्येक वेळेस प्लॅनेट जेव्हा स्वीप होत आहे तर इक्वल डिस्टन्स कव्हर करू राहिलं. इथं पण डिस्टन्स 1000 किलोमीटरच राहील, इथं पण डिस्टन्स 1000 किलोमीटरच राहील, इथं पण डिस्टन्स 1000 किलोमीटरच राहील. म्हणजे प्लॅनेट एका ठिकाणावर स्विफ्ट झाला दुसऱ्या ठिकाणी पण इक्वल डिस्टन्स आणि इक्वल टाइम इंटरवल. म्हणजे इथं जर 24 तास लागले तर इथं पण 24 आवर्स लागेल, इथं पण 24 आवर्स लागेल. लक्ष झालं सेकंडला. इथे लाईन जॉईन करून राहिलो प्लॅनेटला आणि सनला, ते स्वीप करते. पण स्वीप कशी करते, स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इक्वल एरिया कव्हर करू राहिले 1000 किलोमीटर, इक्वल एरिया 1000 किलोमीटर, इक्वल एरिया 1000 किलोमीटर इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे 24 तास, इथं पण 24 तास, इथं पण 24 तास. म्हणजे सारख्या टाइममध्ये सारखं डिस्टन्स कव्हर केला. हाच न्यूटनचा काय आहे सेकंड लॉ. ठीक आहे. हे काय एक्झाम्पल देऊन मी सांगितलं. ऍक्च्युअली असा टाइम आणि असा डिस्टन्स नसतो, पण डोक्यात तुमचं निघून आलं असेल पूर्णपणे की सेकंड लॉ नेमका काय. थर्ड लॉ काय न्यूटनचा, हा थर्ड लॉ एक इक्वेशन आहे. हा लक्ष द्या, आणि थोडंसं डोक्यात जात नाही पण काही कठीण नाही. थर्ड लॉ बघा, समजून घ्या. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता कोणताही प्लॅनेट फिरत आहे ना, कोणताही प्लॅनेट काय करत आहे, फिरत आहे. सनच्या अवतीभोवती प्लॅनेट फिरतात. हा सन आहे आणि हा काय आहे, प्लॅनेट. सन आहे आणि हा काय आहे, प्लॅनेट आहे. तर बघा थर्ड लॉ काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. हा जो प्लॅनेट आहे आणि हा सनच्या अवतीभोवती फिरून राहिला तर त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, रिव्हॉल्युशन म्हणजे फिरणे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे त्याला फिरताना काही ना काही वेळ नाही लागत आहे का, काही ना काही तर टाइम घेऊनच राहिला तो फिरताना. तर फिरताना जेवढा वेळ लागून राहिला त्यालाच म्हणतात पिरियड, त्यालाच काय म्हणतात पिरियड. आणि केव्हा फिरताना, म्हणून पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. तर याचा समजा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे याला जो वेळ लागून राहिला ना फिरताना तो आहे टी. तो काय समजा कॅपिटल टी. हा जो प्लॅनेट आहे सनच्या अवतीभोवती फिरत आहे, याला फिरताना जो काही टाइम लागून राहिला तो टाइम काय आहे समजा कॅपिटल टी आहे. म्हणजेच हा कॅपिटल टी काय झाला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, फिरतानाचा टाइम. त्याला काय म्हटलं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर म्हणजे प्लॅनेट जो सनच्या अवतीभोवती फिरून राहिला त्याला जेवढा काही वेळ लागून राहिला त्याचा स्क्वेअर. पुढे बघा, the square of its period of revolution around the sun is directly proportional to, directly proportional चा symbol is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. आता बघा प्लॅनेट आणि सन यांच्या मधातलं जे डिस्टन्स आहे ते आहे समजा r. प्लॅनेट आणि सन यांच्या मधातलं डिस्टन्स काय आहे, मीन डिस्टन्स, ॲव्हरेज डिस्टन्स काय आहे, r आहे. तर पुढे काय म्हटलं आहे त्यानं, पहिले काय म्हटलं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. तर हे आपण बघितलं स्क्वेअर कशाचा, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशाला, पुढे बघा, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब. कोणाचा क्यूब, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ, कोणाचा क्यूब, द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट ऑफ द सन.
प्लॅनेट आणि सन यांच्या मधातलं जेवढं काही मीन डिस्टन्स आहे, ॲव्हरेज डिस्टन्स आहे म्हणजे आर, याच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे, म्हणजे आरच्या क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हा आहे केपलरचा थर्ड लॉ. म्हणजे प्लॅनेट जो सनच्या अवतीभोवती फिरून राहिला त्याला जेवढा काही वेळ लागून राहिला त्याचा स्क्वेअर तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे कोणाला, तर प्लॅनेट आणि सन यांच्या मधात जेवढं काही मीन डिस्टन्स ॲव्हरेज डिस्टन्स आहे म्हणजे आर, त्याचे क्यूबला डायरेक्टली प्रपोर्शनल. आता डायरेक्टली प्रपोर्शनलचा अर्थ काय होते, इकडे जेवढा फरक पडेल तेवढाच फरक दुसऱ्या साईडला पडेल. लेफ्ट हँड साईडला जेवढा फरक पडला तेवढाच राईट हँड साईडला फरक पडेल. याचाच अर्थ डायरेक्टली प्रोपोर्शनल होते. इकडे जर दुप्पटनं वाढत आहे तर तिकडे पण दुप्पटनं फरक पडेल, इकडे जर चौपटनं वाढत आहे तर तिकडे चौपटनं फरक पडेल, इकडे चौपटनं कमी होत आहे तर तिकडे चौपटनं कमी होईल, म्हणजे सारखा फरक पडतो. त्यालाच म्हणत असतात इन्व्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे उलटा फरक असतो. ठीक, तर तुम्हाला केपलरचे तिन्ही लॉ समजले असेल. इझी आहे, मी पुन्हा रिकॉल केलं. ॲक्च्युली तुम्ही जर व्हिडिओ बघितला आपला केपलर्स लॉचा तर तुम्हाला डिटेलमध्ये ते समजेल. ठीक आहे, तर आता आपण घेऊ पुढचा क्वेश्चन.